तुझ्या जागी कोणी घरातून एक्झिट घ्यायला हवी होती असं ऑब्वियस. हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुकटणकर. ज्याच्या अभिनयाने तो प्रत्येक महाराष्ट्रांच्या घराघरात पोचला, त्याचप्रमाणे ज्याच्या अभिनयाच्या अनेक मुली चाहत्या आहेत, तसंच जो बिग बॉसच्या घरात रांगडा आत्मविश्वास घेऊन ज्याने दमदार एंट्री केली, असा बिग बॉस सदस्य संकेत पाठक आज आपल्यासोबत आहे. नुकताच तो बिग बॉसच्या घरातून निरोप घेतलायस. कुठे बघत होता स्वतःला, आधी मला ते सांग. मी स्वतःला फिनालेमध्येच बघत होतो आणि त्या पद्धतीनेच मी माझा प्रवास सुरू ठेवला. त्यामुळे ज्या प्रकारे गेम खेळत होतो किंवा जरी लेट एंट्री होऊन जे काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या महाराष्ट्राने बघितल्या, त्यांनी भरभरून प्रेमही दिलं. त्या सगळ्याच्या बेसिसवर मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी इतक्या लवकर बाहेर पडेन चौथ्या आठवड्यातच. आणि कुठेतरी मी होतो मनामध्ये हेडस्ट्रॉंग होतो की जायचं आपल्याला खेळायचं आणि आपण खेळू शकतो. हळूहळू गोष्टी त्या हिशोबाने घडायला सुरुवात झाली पण होती. ऍक्च्युली फास्ट झाली खूप, पण अप्स अँड डाऊन सुद्धा त्याच्यामध्ये मी बघितले. त्यामुळे डेफिनेटली मी स्वतःला फिनालेमध्ये बघत होतो. जेव्हा बिग बॉसच्या घरात जायचं आणि ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री जेव्हा तुला हे कळलं, तेव्हा तुझ्याकडे 50 दिवसांचा जे सदस्य आतमध्ये खेळत होते त्याचा अभ्यास तू नक्कीच केला असशील, आणि तो अभ्यास तुला आतमध्ये जाऊन कितपत कामी आलाय? अभ्यास असतो, किती करा तो कमीच पडतो असं मी स्पष्टपणे सांगेन. पूर्ण जरी नसेल फॉलो केलं, मी मध्ये मध्ये बऱ्यापैकी एपिसोड्स बघितले होते की काय चालू आहे, कोण कोण आहे घरामध्ये, आणि त्याच्या बेसिसवर एक एंट्री मी तिथे घेतलेली. पण इव्हेंच्युअली थोडाफार फायदा झाला, पण खूप फायदा झाला असं नाही म्हणता येणार, कारण प्रत्येक जण अलर्ट होतो, प्रत्येक जण आपला गेम प्लॅन चेंज करतो, प्रत्येक जण त्या हिशोबाने अडॅप्ट करायला सुरुवात करतो. त्यामुळे हो, थोडाफार फायदा झाला की लोक कसे आहेत हे माहिती होतं, लोक कोण कोण आहेत ते माहिती होतं. त्या गोष्टीचा मात्र फायदा झाला. बिग बॉस मध्ये तू जाणार हे जेव्हा वहिनीला कळलं, म्हणजे अर्थात तुझ्या बायकोला, तिची प्रतिक्रिया काय होती आणि तिने काही टिप्स काही टिप्स वगैरे दिल्या होत्या का तिने तुला? नाही, तशा काही टिप्स, फार मोठ्या टिप्स दिल्या. ती फक्त एवढंच बोलली की तू जसा आहेस तसाच राहा. तू म्हणजे हे तिला माहिती आहे खरं तर होणार नव्हतं, पण तिने फार काही न बोलता एवढंच बोलली की तू जसा आहेस तसा राहा. बाकी उगाचच मी काही करायला जाणार नाही हे तिला माहिती होतं, आणि तेच तिने मला सांगितलं की उगाचच कशाच्या आहारी जाऊन किंवा फक्त प्रूफ करण्याच्या नादामध्ये काही करू नको, तुला ते करायची गरज नाहीये. आणि मी खरं सांगू का, तुझे म्हणतोय त्याला जोडूनच, की बिग बॉसच्या घरात या सीझन मध्ये आम्ही जे पाहिलं ते अक्षरशः कपडे फाडणं असू देत, एकमेकांवर पाणी ओतणं असू देत, किंवा उगाचच आवाज वाढून मग ती मोठी मोठी भांडणं, या सगळ्या गोष्टींकडे तू कसा बघतोस, किंवा आपण पण असं करायला हवं असं कधी मनात आलं? नाही, मुद्दामून त्या गोष्टी कधीच माझ्याकडून होणार नाही. एक दोन एकच इन्सिडेंट जो झाला, जो राखी बरोबरचा होता, तर तेवढाच होता प्ले ऑफ मध्ये. ती चूक होती, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी तिथेच घेतलेली आणि तो विषय मी तिथेच संपवला. परत ती गोष्ट नाही होऊ दिली. मी ज्या काही कारणासाठी मी तिला मदत केली किंवा म्हणजे सपोर्ट केले किंवा मी त्याच्यामध्ये होतो पार्टनर्स इन क्राईम, पण ते सोडल्यास नाही मला वाटत की त्याची गरज आहे. गोष्टी आपण बोलून सॉर्ट आउट करू शकतो, त्या कन्क्लूड करू शकतो. प्रत्येक गोष्टीला क्लोजर हे असलं पाहिजे, आणि जर चुकीच्या गोष्टी त्या चुकीच्याच. उगाच मुद्दा मांडायचा म्हणून आरडाओरडा करणे किंवा राडा करणे, ते करणे, ती माझी पर्सनॅलिटी नाही. या सीझन मध्ये ना बऱ्याच जणांना अजून कॅप्टन्सी मिळालेली नाहीये. मग त्यात आरबी असेल, दीपालीताई असेल, प्रभू तर आता घराच्या बाहेर आलाय, त्यालाही नाही मिळाली. पण तू घरात गेलास आणि लगेच कॅप्टन्सीचा मुकुट डोक्यावरती आला तुझ्या. कशी बघतोस ती कॅप्टन्सी? आणि नक्कीच ते सगळे घरातले तुझ्यासाठी नवखे होते, कसं सगळ्यांशी मिळून जुळून घेतलं आणि कॅप्टन्सी पार पाडलीस? नाही, डिफिकल्ट होती. तो जर कॅप्टन्सी टास्क तुम्हाला आठवत असेल तर इट वॉज वन अगेन्स्ट एव्हरीवन ऑलमोस्ट. आणि तो टास्क पण असा सोपा नव्हता, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रिक होती, स्ट्रॅटेजी होती, सगळे होते. आणि मी ऑल सोलो असल्यामुळे स्ट्रॅटेजी बनवणार, आणि मी काय तिथे मला माझ्या स्ट्रेंथचा वापर करून आणि टिकून राहणे हे गरजेचं होतं. त्यामुळे डिफिकल्ट होती कॅप्टन्सी मिळवणं पण, आणि ती उमेदवारी पण ज्या प्रकारे मिळवली होती ते पण डिफिकल्ट होतं. त्यामुळे इट वॉज अ वेल अर्न्ड कॅप्टन्सी असं आपण म्हणू शकतो की वाईल्ड कार्ड आल्यानंतर सेकंड वीक मध्येच कॅप्टन बनणं डिफिकल्ट आहे. आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर आहेस बरं तू, आता तू नक्कीच खरं सांगू शकतो. म्हणजे मी असं म्हणत नाही की तू काही खोटं वगैरे बोललाय, पण तुला चुगली दाखवली होती ना विशालची आतमध्ये, आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती की ते त्याच्यावरती स्टँड घ्यावं.
हो, त्या सिच्युएशन मध्ये खरं तर काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट होती. कारण डेफिनेटली चुगली दाखवली होती, तो त्याचा गेम आहे आणि कुठेतरी बॅक ऑफ द माइंड सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक प्लेअर स्वतःसाठी खेळतो. मलाही ही गोष्ट माहिती होती चुगली दाखवल्यानंतर की हा कदाचित मी असं फायर अप होईल हे होईल. पण अगेन इट्स अ पर्सनॅलिटी ट्रेट. ती गोष्ट करून मला तिथे स्वतःला उघड्यावर पाडायचं होतं का? ना घरकांना घाट करायचं होतं का? कारण अशा पॉइंटवर होतो मी की मग कदाचित नेक्स्ट लगेच त्याच वीक मध्ये मी इव्हेंट झालो असतो. असंही असू शकलं असतं ना. अच्छा. कारण सपोर्ट हा महत्वाचा आहे. जरी मी इंडिव्हिज्युअल खेळतोय तरी कुठून तरी अंडरलाईन सपोर्ट येणं गरजेचं आहे. बरेच लोक करतात असं तर नाही की आमचं काटा आहे तर आम्ही एकमेकांबद्दल काहीच बोलणार नाही, आम्ही फक्त दुसऱ्यांबद्दलच बोलू असं नाही. मी त्या ग्रुपमध्ये नव्हतो कारण कुठेतरी त्यांचे ते मुद्दे वेगळे आहेत. पण संकेत, तुझी जी पर्सनॅलिटी आम्ही पाहिली ना, तू जेव्हा भाऊंसोबत उभा होतास आणि तू घरात एंट्री करणार होतास तेव्हाच प्रेक्षकांना असं वाटलेलं की बापरे, विशालला सडेतोड उत्तर देणारा आता कोणतरी बिग बॉसच्या घरामध्ये आलाय. पण आतमध्ये जाऊन सगळी समीकरणं बदलली. म्हणजे आम्हाला संकेत विशाल जसं म्हणाला की विशाल 2 असा दिसतोय असं रितेश भाऊंनी पण सांगितलं. आणि वेळोवेळी तुझ्या पूर्ण खेळाचं रितेश सरांनी कौतुक सुद्धा केलं, तर कधी ओरडले सुद्धा. त्यानंतर तुला असं कधी वाटलं की मी माझा गेम बदलायला हवा, मी विशालपासून थोडं दूर जायला हवं, की कधी असं मनात आलं की मी काटा ग्रुप जॉईन करू? नाही, मला असं कधीच नाही वाटलं. कारण ते लोक काहीच करत नव्हते. त्यामुळे हो, आणि काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही बरोबर करा, चूक करा, पण करणं गरजेचं आहे. कारण करणे से होगा. आणि त्यांना मी कधीच नको होतो. त्यांनी मला नेहमी फ्लॉप मध्येच ठेवलं. अच्छा. आणि ही गोष्ट ते अपफ्रंटली बोलायचं. ओके. हे कधी नाही होणार. मग कधी इंडिव्हिज्युअली खेळावंसं नाही वाटलं? आणि कदाचित इंडिव्हिज्युअल खेळला असतास तू अजूनही त्या गेम मध्ये असतास असं वाटतं? इंडिव्हिज्युअलच खेळत होतो, त्याशिवाय मी कॅप्टन झालो. कॅप्टन्सी जसं पण ते सुरुवातीच्या आठवड्यात ना, नंतर हो तेच दुसऱ्या आठवड्यात माझं 3 आठवड्यांचा बरोबर. त्यामुळे एक आठवड्याला एक गोष्ट घडामोड झाली तर ग्राफ असाच आहे माझा. अच्छा. म्हणजे वर पण गेलो, खाली पण आलो, परत वर. हा वेळ कमी पडला असं वाटतंय? किंवा मी कदाचित डे 1 पासून बिग बॉसच्या घरात असतो तर समीकरण नक्कीच वेगळे असतं. तुला आवडलं असतं अजूनही घरात राहायला? आता ते मी गेलो असतो तर मला कळलं असतं मला आवडलं असतं की नाही. नक्कीच. अशी कोणती गोष्ट आहे म्हणजे बिग बॉसच्या घरात एवढे टास्क खेळलेस तू, तुझ्या आवडीचा टास्क कोणता होता की ज्यात तुला असं वाटतं की हा टास्क बाई मी त्या लेवलवरती खेळलोय असा? नाही, सगळेच. मग तो सुरुवातीचा रोप वाला टास्क असतो, अगेन 1 against 3 होते. तो मधमाशीवाला टास्क असतो जिथे आम्ही ग्रुप मध्ये खेळलो आणि तो टास्क जिंकलो. तो फ्रीज वाला राशन टास्क असतो जिथे मी विशालच्या ऑपोजिट होतो. त्याने एवढे कर्मकांड केले तरी पण तो राऊंड जिंकलो. स्ट्रेट हेड ऑन. तो पण डिफिकल्ट होता. त्यामुळे प्रत्येकच टास्क हा डिफिकल्टच होता आणि प्रत्येकच टास्क मध्ये मी माझा 100% दिलेला आहे. त्यामुळे तो माशांचा टास्क असू द्या, जो कॅप्टन्सीचा ज्याच्यामध्ये मला कॅप्टन्सी मिळाली, हे सगळे टास्क मी त्याच लेवलवर खेळलो आणि प्रत्येक टास्क मी त्याच लेवलवर केला. आता ते बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह असतो. कोणाला काही एखाद्या टास्क मध्ये एखादी गोष्ट नाही आवडली त्याच्यावर बोललं गेलं. बिग बॉसच्या घरातली कोणती गोष्ट जास्त मिस करणार आहेस तू? कोंबडे. झोपल्यावर कोंबडे वाजतात, घरी नाही वाजत. बरं, आपण आता पटकन रॅपिड फायर कडे वळूया. घरात राहून अशी अजून कोणती व्यक्ती आहे की जी 4 लोकांच्या खांद्यावरती अजून पुढे चालली, त्यांना काही गेम प्लॅन वगैरे अजून काही कळलेलंच नाही असं कोण? म्हणजे त्या 4 लोकांना गेम प्लॅन नाही माहिती? नाही, म्हणजे ती 4 लोकांच्या खांद्यावर आपली चालली, म्हणजे होतंय ना, ही लोक आहेत. तन्वी. हा, तिचा ग्रुप आहे ना तो काटा. अच्छा, असं तुझं मत आहे? हो, म्हणजे मी त्यांना कारण की अनेकांचं असं मत आहे की दीपालीताई, म्हणजे अशी नावं पुढे येतात, दीपालीताई, आरबी, पण तुला तन्वी वाटते. त्याच्या मागचं जर रिझन सांगायला मी प्रश्न विचारला की कोणाला गेम प्लॅन कळत नाही. हा, अशी व्यक्ती जी खेळतीये पण तिला नेमकं अजून गेम प्लॅन कळलेलं नाहीये, बिग बॉस काय आहे हेच कळलेलं नाहीये, आपलं चाललंय. ती व्यक्ती दुसऱ्याच्या कोणाच्या तरी खांद्यावर बसून पुढे चालली. असं डेफिनेटली दीपाली प्रभू होता, त्याच्यातून बाहेर आला. दीपाली आणि प्रभू ते दोघं. तुझ्या जागी कोणी घरातून एक्झिट घ्यायला हवी होती असं वाटतंय तुला? असे हो, मी त्यांनाही बोललो की मला हे एक्सपेक्टेड आहे. नाही तर टाटा
अजून का म्हटलं आज तुम्ही बाहेर जाताय हम्म. हे मी त्यांनाच सांगितलं. अच्छा, बरं. तुझ्या मते प्लेअर ऑफ द हाऊस कोण आहे? प्लेअर ऑफ द हाऊस जे मोठामोठी बाहेरून दिसतं तेच ते 2-3 तुझ्या मते म्हटलं मी. माझ्या मते अनुश्री आहे, अनुश्री तन्वी. थोडस टाय आहे तिथे. ठीक आहे. घरात तुझ्या आवडती व्यक्ती कोणती आहे? राखी का? एंटरटेन करते ती. अरे वा. बरं, घरातील सगळ्यात भांडखोर सदस्य कोण आहे? दीपाली. बिग बॉसच्या घरात पुन्हा जायची संधी मिळाली तर तुझं उत्तर काय असेल? कधी आहे? कधी आहे बिग बॉस? बरं, अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुला दुरुस्त करायला आवडतील पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर? 2-3च चुका केल्या आहेत मेन. हम्म. की स्क्रिप्ट करून राखी बरोबर पत्त्या करणार नाही. जी चूक मी तिथे मान्य केली. ती हो. पहिल्याच वेळेस मग मी करणार नाही जर परत एकदा केलं तर. ती एक चूक आहे. आणि जे गडबडीत मिसकॅल्क्युलेशन केले ते मी करणार नाही. नक्कीच. बिग बॉसच्या घरातला एक गोल्डन मुमेंट सांगायचा झाला तर कोणता आहे तुझ्यासाठी? कॅप्टन्सी जेव्हा मला मिळाली तो दॅट वॉज अ हायलाइट. मला वाटलं की तू कालचाच किस्सा सांगतोयस की काय रितेश भाऊनी जाता जाता तुला एक कॉम्प्लिमेंट दिली होती, आठवते? हो, ती पर्सन ते बिग बॉसच्या घरात नाही घडलं ना. हा, बिग बॉसच्या बाहेर. राईट. बिग बॉसच्या बाहेर झालं ना ते. राईट. तर तुझ्यासाठी गोल्डन मुमेंट आहे की तुझी ती बिग बॉसची कॅप्टन्सी? घरातली आणि मग आता मी म्हटलं की बिग बॉसच्या घराच्या बाहेरचा तुझा गोल्डन मुमेंट कोणता आहे? मग डेफिनेटली त्याचे कॉम्प्लिमेंट्स मला मिळाले. ज्या पद्धतीने माझं इंट्रोडक्शन होतं ओव्हरऑल जे स्टेजवर घडलं भाऊच्या धक्क्यावर, ते मला ओव्हरऑल आवडलं. आणि ज्या पद्धतीने माझं इंटरॅक्शन झालं मी घरातून बाहेर पडल्यावर ते मला खरंच खूप सेन्सिबल इंटरॅक्शन वाटलं. आणि ज्या पद्धतीने ते माझ्याशी बोलत होते, मला नंतर पण बाहेर येऊन सांगितलं की म्हणे हे असं कोणाबद्दल बोलले नाही. तेव्हा मला खरं तर विश्वास नाही बसला. म्हटलं ते होस्ट करतायत, इतके इलेक्शन झाले, राईट. इतक्या लोकांचे त्यांचा संवाद आहे. म्हटलं फक्त मला बरं वाटावं म्हणून ते कदाचित बोलतायत. पण जेव्हा मग आज तुम्ही पण बोललात की आम्ही त्यांना असं जेनिलिया यांचा उल्लेख करून बोलताना नाही बघितलं, तर आता मला ते रिअलाइज होतं की ओके त्याची ऑथेंटिसिटी खरंच आहे. तेव्हा मला वाटलं की ते होस्ट करतात. बिग बॉसच्या घरामध्ये ना अनेक लोक आहेत अजूनही की ज्यांचा ऑरा तुला असा नेगेटिव्ह आहे असं वाटतं, जाणवतं आजूबाजूला की यार ही व्यक्ती आजूबाजूला असेल ना तर मला फार नेगेटिव्ह वाटतं, भांडायचंच मन करतं. अशी व्यक्ती कोण आहे घरात? भांडायचं मन माझं कोणाशी करत नाही, कारण मी भांडत नाही युजली. ते कारण खूप टोकाला कुठे कुठे जातात. तर ऑरा असा निगेटिव्ह ऑरा आहे लोकांचा, म्हणजे जे कदाचित गेमसाठी जो ऑरा ठेवतात तो निगेटिव्ह. इन पर्सन नाही. जसं दीपाली यांचा ऑरा कधी कधी निगेटिव्ह वाटतो जेव्हा त्या गेम मध्ये असतात. निगेटिव्हच वाटतं. म्हणजे तो त्यांचा एक मोड आहे, तो स्विच ऑन ऑफ करतात त्या. नाही तर नॉर्मली बोलतील पण मग आल्यावर निगेटिव्ह होऊन जातो. शेवटची 2 प्रश्न. टॉप 5 मध्ये कोणाला बघतोस? सांगितलं मी, अनुश्री आहे, तन्वी आहे, टिकला तर विशाल, आणि बाकीचे जे 4-5 जण आहेत आता टॉप 8 मध्ये त्यांच्यामध्ये शफलिंग होऊ शकतं. म्हणजे मला नाही माहिती, रेवा, दीपाली, सागर, राकेश. अशी कोणती व्यक्ती आहे जिला तुला कधीच भेटायची इच्छा नाहीये? मेरा बस चलो तुम्ही किसी कोणा पण नाही, तसं काही नाही. असा द्वेष माझा कोणाशी नाही. जेवढा काही वेळ होतो मी सगळ्यांनी मला गोडच म्हणून संबोधलेलं आहे. जाताना त्यांनी खरंच मला जे एक लास्ट नोट असते ना, ती जर चुकली असती तर मी बोललो असतो मला यांचं तोंडही नाही बघायचं. तसं त्यांच्याकडून पण नाही आलं, माझ्याकडून कधीच नव्हतं, त्यांच्याकडून पण नाही आलं. सगळ्यांनी मला खूप चांगल्या नोटवर तिथून टाटा केलं. मला त्यांच्या काही असो, त्यांनी ते माझ्यासाठी गोड केलं. अभिनयानंतर बिग बॉसमुळे तो अनेक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलाय. आता आम्हाला संकेत पाठक कुठे पाहायला मिळेल जास्त? मोठ्या पडद्यावर. नक्कीच. खरंच त्यासाठी तुला एबीपी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तू आलास आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.